वेलकम टू माय न्यू व्हिडिओ. आजपासून CNG टाकण्यासाठी जर कोण जात असेल तर त्यांनी 15-20 अर्धा तास आधी जावं. आणि CNG टाकण्यासाठी एवढी गर्दी लागते त्याची गिनती नाही आहे. आता जाऊ दे, आपलं ते झालं. CNG टाकून आलो होतो सनसिटीमध्ये. सनसिटीतनं आल्या आल्या आपल्याला गेली तळेगाव दाभाडी 36 किलोमीटरच्या होत्या उबेरला. आणि आत्ता बसली आपल्याला बाणेर, काय तर 16-17 किलोमीटरचे आहे. तर बघू बाणेर मीटरने येतात का, कसं होतं काय होतं मीटरचं. मॅम मीटरने जायला लागतं माहिती ना. OTP आता आपण आलेलो सनसेट इथनं बाणेरला. उबेरचं घेऊन आलो होतो. उबेरचं कसं असतं माहिती आहे, अर्धे कॅश अर्धं काय 20-30 रुपये ऑफलाईन करतात. ते 243 रुपये 46 रुपये त्यांनी मला कॅश कलेक्टेडसाठी दिले. आणि प्लस मला दिले त्यांनी 264 रुपये. म्हणलं तरी 14, 15, 16 रुपये त्यांनी ऑफ केले होते. ते मला 16 रुपये एक्स्ट्रा भेटले. आता मीटरने किती झाले आपण हे बघू. आता मीटरने बघा, डॉट 300 रुपये 17 किलोमीटरची बुकिंग आहे. डॉट 300 रुपये. आपल्या भावांना रिक्षावाल्यांना माझी एवढी नम्र विनंती आहे की सगळ्यांनी मीटरने करा. मीटरने फायदे होतात. फायदा होऊ नाही तर नको होऊ, पण जे आपल्या हक्काचं आहे ते तर भेटणार आहे तुम्हाला, एवढी गॅरंटी आहे. आता बघू पुढची बुकिंग कुठली पडते, किती वेळा होतोय पेमेंट सगळं. चला, 1 तासभर बसून आपल्याला आत्ता बसली वाकड. आता बघू वाकड मीटरने येतात किती होतं मीटरने ते बघू. मीटर चालू करू. चालेल. ₹7. आता आपण आलेलो बाणेरमधनं वाकडला. वाकडचं बिल झालेलं 107 रुपये. कस्टमरने दिले आपल्याला 110 रुपये दिले. सुट्टे होते तरी ते म्हणले राहू दे, म्हणले काय प्रॉब्लेम नाही म्हणले. आता वाकडमधनं कुठली बुकिंग पडते हे बघू. आणि वाकडमधनं धंदा होईल का कालसारखा कवर. आज सोमवार आहे. आज सकाळी चांगलं वाजलं, पण नंतर बाणेरला आल्यापासून तर सगळं लो क्वालिटी झालं. आणि आता काय 50, 54, 50, 50, 45 असलेच वाजायला लागलेत. आपल्याला मोठ्या बुकिंग मिळतील का आज, आणि आज आपला धंदा होणार किती हा बघू पुढं. आपल्याला रिटर्न बसली बाणेर. आता बघू बाणेरला पिकअपला जाऊ. बाणेर मीटरने किती होतात हे बघू. आता कॅन्सल मारली. आणि हा सिगरेट ओढणारा मेंबर बसलाय विदाऊट मीटर म्हणून. विदाऊट मीटर कोण घेऊन जात बसलाय, पण चला जाऊ दे बघू. आता आपण बाणेर उचललेली. बाणेर आपली झाली कॅन्सल. जाण्याच्या पहिलेच झाली. मीटर काय बोललोच नाही आपण त्याला. जाण्याच्या आधीच कॅन्सल झाली. आता बघू दुसरी कुठली बुकिंग बसते. हे काही आपल्यातलीच आहेत. आता बघू हा मीटरने जातोय का कसा जातोय बघू. ह्याचा गाडी नंबर बघा. हा बी उतरला. ह्याने बी कॅन्सल मारलेली. ह्याने बी मीटरने म्हणलं की कॅन्सल मारली. बाई उतरला. परत आघात करतोय काय किस्से बघू. आता हा उतरतोय, बुक करतोय, परत कॅन्सल होते, परत बुक करतोय, उतरतोय, कॅन्सल होते. काय होतं 552. आपण आलो होतो वाकडवरनं बाणेरला. ज्युपिटरला आलो होतो. ज्युपिटरचं झालं बिल उबेरने दिलं 131 रुपये. आणि मीटरने आलो होतो. मीटर ड्रॉप केला. बाणेरचा ड्रॉप वाकडवरनं बाणेर आणलेली. बाणेरचा ड्रॉप झाले आपल्याला एक भाडं आलं मीटरने. 32 रुपयाचं भाडं होतं. बाणेरमध्येच होतं. वाकडवरनं बाणेरचे मला भेटले 141 रुपये. आणि उबेरने दाखवले 131 रुपये. म्हणजे 10 रुपयाचा फरक पडला.
हे 32 रुपये. बघू आता पुढची बुकिंग कुठली पडते आहे आणि लॉंग रूट पडेल का नाही कुठली हे बघू. दाखवतो रोड मार्क इकडे दाखवतो 1832. ऊन लय वाढायला लागले. आता मी कार 50 रुपये दाखवतो. पार्किंग बिर्किंग नसेल म्हणून म्हटलं ऑटो बेस्ट. आलेली लोकल 0 पिकअप होता. 0 पिकअपवरनं 1600 मीटर सोडायचं होतं. 1600 मीटरला मला दाखवले होते 50 रुपये. आपण जाऊन सोडलं आता. आणि भाऊ 50 रुपये ती बी झाली. आता याच्या पुढची कुठली बुकिंग पडते 1-1:30 वाजायला आलेलं आहे. जेवायला घ्यावं हे बघतो आता. एक बुकिंग वाजली तर वाजली ना तर मग जाऊ जेवायला. जेवण करून नंतर बघता येईल मग. मीटरने जायला लागतं माहिती ना म्हणजे. बरं बरं चला काय प्रॉब्लेम. OTP OTP 1085. थांबा बेबी. ही बसली ना बुकिंग. जेवण केलं होतं. जेवण केलं एक 5 मिनटं बसलो होतो. काय तर ते फाईल्स व्हायरल व्हायला लागलेत. त्याच फाईलचे काही न्यूज यायला लागले. ते न्यूज बघत बसलो होतो. तर आपल्याला बसली कोथरूड. आता कोथरूड बघू. कोथरूडचा पिकअप करायला आलो आहे. इथे कस्टमर आल्याच्यानंतर कळलं मीटर नॉन मीटर काय काय नाही. हो हो चालेल. OTP 010. ₹198. आत्ता आपण आलेलो पाषाणवरनं MITच्या खालच्या साईडला थोडंसं. मला इथलं डॉट लोकेशन नाही माहिती. बुकिंग होती 11-12 किलोमीटरच्या घरातली बुकिंग होती. मीटरने झाले ₹198. कस्टमरने ₹200 दिले. आणि उबेरचे भाडे का परवडतात बघा. उबेरने दाखवले ₹185 आणि त्याच्यानंतर मला दिले त्यांनी ₹199. म्हणजे 85 म्हटलं तरी मला कितीचा फायदा झाला 5 आणि हे 9 म्हटलं तरी एक ₹14 मला फायदा झाला. ₹14 तरी एक्स्ट्रा मिळाली. जे त्यांना टिप म्हणून ऑफ म्हणून त्यांना मिळतात ना. उबेर जे देतं ना कस्टमरला ऑफ म्हणून ते ड्रायव्हरला मिळते. त्याच्यामुळे कंपल्सरी मीटरनेच मारा. ते 14-15 रुपये पर बुकिंग मिळाले तरी तुमचे ₹100-150 आरामात होतात. ₹100-150 म्हणजे कमी असतील तुमच्यासाठी तर मीटरनी करू नका तुम्ही. आम्ही करतोय. आम्हाला सपोर्ट करा. तुम्ही हे जे मीटर आहे हे मीटर फक्त असं करा आणि तुम्ही तुमचा धंदा करा. आम्हाला अडचण आणू नका. आता बारी आली आहे वडगाव बुद्रुक आली आहे आपल्याला. वडगाव बुद्रुक मीटरने काय होते बघू. वडगाव बुद्रुक किती होतात हे बी बघू. 7 हो गया. मीटरने जायचं कसं हो कुठनंही जाऊ शकतो. हो, तसं काय नाही. 42, 70 ₹107. मी मागं आहे तसं. आपण आलो होतो कोथरूडमधनं सेंगड कॉलेजला. सेंगड कॉलेजच्या तिथं सोडल्या आपल्याला पडली धायरी महादेव मंदिराच्या बॅक साईडला आले. धायरी महादेव मंदिराच्या त्या बॅक साईडला मीटरने झाले ₹107. उबेरने कॅश कलेक्टेडसाठी दिले ₹104 आणि मला भेटले ₹112. म्हणजे उबेरने ₹112 दिले मला खरे. पण कॅश कलेक्टेडसाठी त्यांनी फक्त ₹107 दिले. 12 म्हटलं तरी ₹5 मला पार्ले जे मला फुकट भेटलेलं आहे. आता बघू पुढची बुकिंग कुठली पडते. आणि आत्ता मी तुम्हाला एक गोष्ट दाखवतो. ही ₹1ची किंमत काय असते हे तुम्हाला मी दाखवतो आत्ता. ₹1ची किंमत. हा बघा ₹1. ₹1 टाकला इथं. ₹1 पडलेला आहे. आता ₹1मध्ये काय येते बघू आपण. ₹1मध्ये काय येतं. पूर्ण 1 लिटर पाणी येतं. जे तुम्ही 10 रुपयाची 20 रुपयाची बॉटल घेता ना अख्खी ₹1मध्ये फक्त. मी डायरीतनं बसले आपल्याला भुसारी कॉलनी. आता बघू भुसारी कॉलनीला पिकअप करायला जाऊ. पिकअप किती होतंय आणि किती किलोमीटरला किती पैसे मिळतात आपण बघू.
हाँ हाँ थैंक OTP? 2 3 3 2 आपल्याला दाहिरीतमध्ये मीटरला झाले 190 रुपये 200 रुपयाची नोट भेटली. आता बघू पुढची बुकिंग कुठली पडते आपल्याला आणि किती वेळ आणि कुठं फिरणार आहे आणि ह्याच्या पुढं आपल्याला किती धंदा भेटणार हे पण माहिती नाही अजून. बघू. आज थोडंसं आपलं नशीब चांगलंही वाटायला लागले. आता आपण भुसारी कॉलनीतला ड्रॉप सोडला आपल्याला 1-2 मिनटं बी झाली नसतील. 2 मिनटामध्ये बसलेली आपल्याला हिंजवडी बसलेली आपल्याला 331 रुपयाने बसली आहे. आणि आपण जाणारे मीटरने 331 रुपये होत नाहीत मीटरने आपल्याला माहिती. 21 किलोमीटरची बुकिंग आहे. आता बघू कस्टमर काय म्हणतोय. मॅम मीटर से जाना पड़ता है मालूम है ना? हाँ 0787 0787. स्कॅनर असेल तर खाली. हाँ आत्ता आपण आलेलो हिंजवडी फेज 3 घेऊन 22 किलोमीटरचे. 22 किलोमीटरला मीटरने झाले 382 रुपये. 382 रुपये मीटरने झाले आणि उबेरने सांगितले फक्त 298 रुपये घे कॅश कलेक्टेडसाठी. त्यांनी दिले मला 324 रुपये. 24 म्हणलं 26 रुपये एक्स्ट्रा. ते 26 रुपये एक्स्ट्रा प्लस हे 82 म्हणलं तर एका ट्रिपमध्ये अख्खे 100 रुपये प्रॉफिटमध्ये. अख्खे 100 रुपये एका बुकिंगमध्ये. तर बघा करा म्हणतोय सगळ्यांना ते सगळेच आहेत. उबेर जास्त चालवा. उबेरमध्ये लय बेनिफिट आहे. उबेर असं आहे ना दोन्ही साईडे खायला मिळते. मीटरने मिळते आणि हे मिळते. एखाद्या ट्रिपला जरी नाही भेटलं तरी चालतंय पण उबेर लय महत्त्वाचं आहे. जेवढी फेज 3वरनं आपल्याला पडलेली सूसला येताना नांदेमध्ये ट्रॅफिक भरपूर होतं. त्याच्यामुळे मीटरने गेलो तर भरपूर फायदा होणार आहे. चला बघू आता किती फायदा होतोय का घाटा होतोय सगळं बघू. OTP 9 हिंजवडी फेज 3वरनं सूसमध्ये 11 किलोमीटरची राईड होती. थोडंसं ट्रॅफिक होतं मी म्हणलं होतं तुम्हाला. ड्रॉप केल्याच्या नंतर कॅश कलेक्टेडसाठी दाखवले 172 रुपये उबेरने. मला भेटले उबेरकडनं 187 रुपये आणि मीटरला झाले 212 रुपये. किती फरक आहे बघा तुम्हीच. चला बघू आता सूसमधनं कुठली भेटते पुढची राईड. त्या साईडला आलो आहे. मस्त की पहाडं तोडणं चालू आहेत. पहाडी कसे ऑक्सिजन भेटणार आहे ह्यांनाच माहिती. सगळं तर वरनं सगळं तोडफोड चालूच आहे. बघा हे पहाडी तोडणं आणि तर JCB उभा आहे. सूसमधनं गेलो होतो बानेरला. बानेरचे आपल्याला भेटले 77 रुपये आणि तिथं सोडलं. तिथनं एक UP बिहार म्हणजे ड्रायव्हर लाईनमधलंच एक माणूस होता मोठ्या गाडीवरचा. तो म्हणलं मला हायवेला जायचं राधा चौकाच्या वरच्या साईडला. त्यांनी लोकेशन दाखवतं 2.5 किलोमीटरचं लोकेशन होतं. त्याला सांगितलं मी 60 रुपये. त्यांनी तिथं एक बिअर हे घेण्यासाठी फिरवलं थोडंसं. ते झाले त्याला म्हटलं 70 कर. त्याने 80 केले. आता बसलो आहे हायवेच्या वरच्या साईडला. इथे कंपनी आहे. कंपनीच्या इथे बसलो आहे. आता बघू आपल्याला पुढचं भाडं भेटतं आहे काय. 9:30 वाजायला आलेत का घरी एमटी जातो आहे आपण हे बी आपल्याला काय माहिती नाही. आणि आपला धंदा झाला आहे किती हे बघू आपण नंतर.